नमस्कार मित्रांनो, मी चित्रकार स्वप्नील पाटील. तर आर्टिस्ट स्वप्नील पाटील या यूट्यूब चॅनलवर आणि इन्स्टा आय डीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मागच्या महिन्यामध्ये मी एक गोष्ट ठरवली होती. नवीन वर्षाच्या मुहूर्तावरती देवदर्शन करायचं. ते अक्कलकोटला जाण्याचा माझा प्लॅन होता, पण काही कारणास्तव जाऊ शकलो नाही. तर मी नरसिंहवाडीला जायचं ठरवलं. मी आणि माझे मित्र समीर भोरे यांच्याबरोबर आम्ही दोघं बाईकवरून नरसिंहवाडीला गेलो होतो. त्यानंतर आम्ही नदीमध्ये उतरून हातपाय धुतले आणि त्यानंतर देवदर्शनासाठी गेलो. दर्शन घेतले, पण तिथं शूट करू शकलो नाही. त्यानंतर आम्ही पुढचं ठिकाण निवडलं होतं. ते म्हणजे तुम्हाला आता लक्षात येईल, पण पोचल्यानंतर पहिल्यांदा मी सरबत घेतला. लिंबू सरबत घेऊन तिथल्याच मंदिराच्या समोर असलेल्या घाटावरती, नवीन बांधकाम चालू असलेल्या घाटावरती मातीतनं धूळ उडवत गेलो. दुपारची वेळ होती, त्यामुळे करकरीत ऊन आणि अशा ठिकाणी ह्या घाटावरती बांधकाम चालू होतं ते पाहिलं आणि त्यानंतर परत आम्ही त्या मंदिरात आलो. कुठे आलो असेल हे तुम्हाला अंदाज आले असेल, तरी पण मी तुम्हाला सांगतो. आम्ही गेलो होतो खिद्रापूरला. खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरामध्ये आम्ही त्या दिवशी गेलो होतो. तर समीरदादा माझ्याबरोबर पहिल्यांदाच आले होते. कोपेश्वर मंदिर म्हणजे खिद्रापूरचं फेमस मंदिर समीरदादांनी पाहिलं नव्हतं. तर मंदिरामध्ये आम्ही प्रवेश केला आणि खूप छान वातावरण तिथलं. एक तर मला खूप आवडतं मंदिर आहे आणि माझ्या काही सिनेमासंदर्भात मी आधी बऱ्याच वेळा रेकीसाठी शूटिंगसाठी आलो होतो आणि इतरही सिनेमांचे शूटिंग इथं बऱ्याच वेळा होतं. तर ही खूप सुंदर कलाकृती ज्या काही दगडावरती कोरलेल्या मूर्त्या आहेत, ह्या बघण्यात भान हरपून मी कायम पाहत राहतो. पण दुर्दैव असं वाटतं की हत्ती ह्या मूर्त्यांचे मोडतोड केल्यामुळं थोडंसं आर्टिस्ट म्हणून कायमस्वरूपी मला त्याचं दुःख जाणवत राहतं. तर ह्या ओरिजिनल म्हणजे मोडतोड करण्याआधी काय मूर्त्या असतील, त्याची अवस्था काय असेल, किती सौंदर्य असेल, हे विचार करण्यात खूप वेळ माझा जातो. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आत गाभाऱ्यात जाण्यापूर्वी असलेलं हे डिझाईन आणि हे उंबऱ्यावरचं खूप सुंदर डिझाईन मी खूप वेळ पाहत राहिलो होतो. त्यानंतर दर्शन घेऊन बाहेर आलो. हा सर्कल, हा घुमट सगळा पाहिला. त्यावरच्या छोट्या छोट्या मूर्त्या पाहिल्या. समीरदा आणि मी बऱ्याच मूर्तीवरती काही गप्पाही मारल्या, डिस्कस केलं आणि त्यानंतर फोटोशूट करून आम्ही मंदिरातून बाहेर पडलो. तर हा आमचा नवीन वर्षाच्या मुहूर्तावरती पहिल्या गुरुवारी झालेलं देवदर्शन कसं वाटलं तुम्हाला नक्कीच कळवा.